पुण्यात सायबर फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आला आहे। प्रेग्नेंट जॉब नावाच्या भ्रामक जाहिरातीवरून विश्वास ठेवून एका कंत्राटदाराने तब्बल 11 लाख रुपये गमावले आहेत। ही घटना बाणेर परिसरातील असून संबंधित व्यक्तीला सोशल मीडियावर एका महिलेला आई बनवण्यासाठी मदत केल्यास 25 लाख रुपये दिले जातील असा दावा करणारी जाहिरात दिसली। शेगाव तालुक्यातील आडसना येथील चारमोरी पुलावर धावत्या रेल्वे समोर रील काढण्याच्या नादात एकाला प्राणास मुकावे लागले, तर दुसरा युवक पुलावरून उडी घेतल्याने गंभीर जखमी झालाय। गुरुवारी सायंकाळी 4:15च्या दरम्यान ही दुर्घटना घडली। नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या शनिवारी 8 तारखेला द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपद, 4 उपाध्यक्षपद, सचिवपदासाठी तसेच व्यवस्थापन समिती आणि छाननी समितीसाठी निवडणूक होत आहे। अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे माजी खासदार कुमाल केतकर आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आमने सामने आले आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यभर अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबवून कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला आहे। दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचारी यांचा समावेश असून सर्वांना निलंबित करण्यात आले आहे। मुंबईतील पवई येथे 17 अल्पवयीन मुलांना ऑडिशनसाठी बोलावून एका स्टुडिओमध्ये एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आला होता। अखेर पोलिसांनी स्वच्छतागृहातून प्रवेश करून 17 मुलांसह एकूण 19 जणांची सुटका केली। यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्य याचा मृत्यू झालाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024चा निकाल गुरुवारी रात्री जाहीर झाला। या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे यांनी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला आहे, तर हिमालय घोरपडे दुसरे आले आहेत। नाशिकमधील सिन्नर येथील रवींद्र भाबड हे 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत। राज्यात वकिलांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलाच्या मागणीसाठी राज्यातील उच्च न्यायालय, जिल्हा व तालुका न्यायालयातील विविध न्यायालयातील कामकाजापासून सोमवारी 3 नोव्हेंबरला 1 दिवसासाठी अलिप्त राहणार आहेत। या संदर्भातील निर्णयाची माहिती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत यांनी दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे प्रदूषण करणारे प्रकल्प आणता येत नाहीत आणि पर्यावरणपूर्वक प्रकल्पांसाठी उद्योजकांची अटी-शर्ती जुळत नाही। त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील आडाडी MIDCच्या जागेत आता गोल्फ कोर्स आणि हॉटेल्सचा प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे। त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली। सदर करण्यात आलेल्या अहवालातील निरीक्षणांच्या आधारे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई आली आहे। महापालिकेतून जन्म व मृत्यू दाखले मिळवण्यासाठी अर्ज करताना खोटे आणि बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी तब्बल 504 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हा 29 ऑक्टोबरच्या रात्री दाखल करण्यात आले। बनावट जन्म व मृत्यू दाखल्याप्रकरणी राज्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला जाण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार।